90K व्हायला आले सबस्क्रायबर, त्याला बटन घेऊनच जाऊन आता डायरेक्ट ते बटनच घेऊन थांबू. डायरेक्ट आता मी डेली ब्लॉग बनवतोय बघून त्याला पण मोटिवेशन आलं. त्यांनी पण 1-1.5 वर्षापासून ट्वीट केलं यूट्यूब पूर्णपणे. पटरी पकड़ना जो सामने वाला मेरा फ्रेंड कर रहा है वो मैं भी करना चाहूँगा, क्योंकि मैं बहुत 1-2 साल से यूट्यूब पे बहुत ज़्यादा गैप लिया हूँ. अरे वा, मेन म्हणजे पूरी पटलो उद्यापासून याचे पण तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटेल. ब्लॉग रील जिमचे रील उद्या कशाला सेम याला पण. आणि हा पहिले जिम बिम करा, तुम्ही जिम वगैरे करा, बॉडी बनवा आणि मेन म्हणजे पूरी पटलो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडासा वेगळ्या लोकेशनवरतून होत आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे आज थोडंसं आपल्या बाबांना घ्यायला आलो आहे, कारण की त्यांच्या पायाला काहीतरी लागलं आहे. तर त्यांना डॉक्टरकडे न्यायचं आहे. रोड बघू शकता कसा आहे, ऑफ रोड करतच आलो आहे, कारण की आपलं गाव माहिती आहे तुम्हाला, डोंगरात आहे. हा पाठीमागचा डोंगर माहिती आहे, ते डोंगरात आपलं गाव आहे. तर बाबांना घ्यायला आलो आहे, बघूया त्यांना डॉक्टरकडे वगैरे नेऊ. आता पूर्ण ऑफ रोड करतच आलो आहे. आणि काल गाईज सीन काय झालं माझ्यासोबत, काल होता लेग्स मारलेत जिममध्ये. तर एवढे पाय दुखत आहेत ना बेकार, चालताना पूर्ण हालत खराब होते. त्याला तर काय करणार, आपल्याला जिम करायचीच होती. तर त्याला काल लेग्स हॅवीवाले मारलेत, थोडे जास्तीच हॅवी झालेत असं मला आता जाणवतं आहे. कारण की पाय पण तेवढेच दुखत आहेत. कालच जाणवत होता मला जरा जास्ती हॅवी मारलं आहे, थोडं कमी मारायला पाहिजे. पण जाऊ दे, काय नाही होत, नॉर्मल आहे सर्व मला. पण गाडीची काहीच कंडिशन बघू शकता, काय कंडिशन खराब झालं एकदम, म्हणजे कायच राहिलं नाही गाडीत आता बघण्यासारखा. पूर्ण गाडीची कंडिशन खराब झालं. कोण बोलल हिला आताच 10-15 हजार रुपये खर्च केला आहे, पण काय कंडिशन खूपच जास्त खराब झालं, त्याला काही करू पण नाही शकत. बघू शकता, थोडीशी वॉशिंग वगैरे करायला लागेल, वॉशिंगची नीड आहे गाडीला. त्यात आपल्याला टाईम पण नाही. आणि आता बाबा पण आले, ते बघा जस्ट आता झाले. ते बघा आपले झूमिंग क्वालिटी बघा कशी एकदम, कुठे आहेत बघा. आणि तर फायनली मित्रांनो आता घरी आलोय. तर बाबांना ते डॉक्टरकडे, आणि त्यानंतर बघू आपले काय कसं आजच्या दिवसातला कॉन्टेंट निघतोय. आज तेच बघतोय कॉन्टेंट काय निघतोय. नाही तर बाबांच्या पायाचं आहे कॉन्टेंट, तर दाखवू नाही शकत पायाला किती लागलं आहे ते, कारण की स्ट्राईक लागला का रेव्हेन्यू पूर्ण जाते. जेवढे कमाई असते ते सर्व कमाई निघून जाईल माझी. मग त्यापेक्षा बेस्ट आहे न दाखवलेला. कालच्या व्हिडिओमध्ये मारामारी दाखवली, त्याच्यात पण प्रॉब्लेम झाला. तर मित्रांनो, मिनी ब्लॉगमध्ये पण तुम्हाला समजत असेल मी घरी असल्यावरती का नाही येत ब्लॉग. तर आज गाईज लॉंग ब्लॉग बनवत होतो, पण थोडंसं कामात बिझी जास्तीच झालो. मग तो ब्लॉग वगैरे विसरूनच गेलो, इतकं कामात बिझी झालो. तर सॉरी गाईज. तर आता ब्लॉगला आता कंटिन्यू करतोय, कारण की जराशी झोप पण आले, पण तरी पण आपल्या जिमला वगैरे जायचं आहे. तर काय आता करणार, सर्व करून ठेवायला पाहिजे. आता थोडंसं थकलोय कामात, काम करून डोळ्यांची हालत तुम्हाला समजा असेल, किती झोप आले मला. पण आज कमाएंगा तो कल खाएंगा, ते वाले विषय आहेत. तर सध्या आपलं काम वगैरे बघत होतो, आणि आता जिमला जायचं आहे थोड्या वेळातच. तर आता डायरेक्ट जिममध्येच भेटतो तुम्हाला. पहिला घराचं वगैरे आता साफसफाई पण करून घेतली, जरासा टाईम भेटला मला कामातूनच. तर जरा बरोबर वाटत नव्हता. मी आता जरा घरीच होतो, तर बोललो सगळं साफ करून टाकतो. बाहेर कुठे जायचं नव्हता. बाहेर थोडेसे होते कामं, बाहेरचे कामं वगैरे निपटवले सकाळी लवकरच. आणि नंतर मग आता जे घरात होते ते सर्व कामं होते घरात, जरासे बिझनेस रिलेटेड. आणि आता बघू कसे काय सीन होत आहेत. आता जाऊ जिमला. आणि काल म्हणजे जिममध्ये लेग्सचा वर्कआउट केले, तर लेग आता एवढे दुखत आहेत ना, मेन म्हणजे चालून. लेग्सचा चुकी केली मी असं वाटतं मला वर्कआउट करून, कारण की माझे रनिंग जराशी जास्ती आहे चालण्याची कामात. तर आता चालून माझे पाय जाम दुखत आहेत. बघू आता कसं काय होतं आहे. जिमला जायचं आहे, तर चला आता बघू, जिमला जायलाच लागेल. चला आता जिमलाच जाऊ. तर मित्रांनो, आता जिमला जातो आहे आपली ॲक्टिवा घेऊन. तर थोडंसं मी जॅकेट विसरलो आतमध्ये, थंडी खूपच जास्त आहे. तर जॅकेट वगैरे घ्यायला भावाला पाठवलं आहे. मी थांबले जरासा बाहेर, वेट करतो त्याचा. आणि तो आला का आता जाऊ. अरे हा आणतोय का नाही, काय टाईमपास करतोय काय माहिती. आणि थंडी पण गाईज खूपच जास्त वाढली आता.
आणि आता जाऊ जरा जिमला. येताना जरा जास्ती गारटायला होऊन नको म्हणून 9 वाजेपर्यंत यायला लागलं. आता किती वाजलेत? 7 वाजलेत. कारण की मला एडिट पण करायचं येऊन आणि आज काही कॉन्टेंट पण नाही. काय यार काय करणार, कसं चाललं आहे माझं मला माहिती आहे. कसं डेली व्लॉग सोप्पा नाही आहे. चला आता जाऊ डायरेक्ट जिमला. मित्रांनो जिमला आलो आहे आणि वर्कआउट वगैरे आपला चालूच आहे. बघू शकता सर्व वर्कआउट करत आहेत. आणि हा आपला अक्रम भाई बघू शकता. हे थांब बाजूला जरा बघा. आणि आता वर्कआउट आपला चालूच आहे बघा. ह्याचं काय नाही काही चालूच आहे. आणि आता साऊंड म्युझिक सिस्टम चालूच आहे त्यामुळे व्लॉग बनवू नाही शकत. बघू शकता. अरे यार तुमचा भाव असा टेज बघा. झुमिंग बघा आपलं. राहू दे फ्लेक्स नाही करत. आणि जिमचा ओव्हरऑल व्ह्यू बघू शकता कसं वाटते बघा. असे बॅनर लावलेत इन्स्पिरेशनसाठी आणि गायडन्ससाठी प्ले वर्कआउटसाठी हे लावलेत पोस्टर. मित्रांनो अक्रम भाई तर जोश बघा. आता पंप करते बॉडीला. नंतर तुम्हाला आपला पोझिंग करून दाखवाल व्हिडिओमध्ये. हां कटिंग झाली का पोझिंग आपली. हां प्रोटीनसाठी आपला QR कोड इथं लावून देऊ काय. 100K सबस्क्रायबरवाला बंदा बोलतोय. माझ्याकडे 100 आपला 500 रुपये बघितलेत नाही एवढे दिवस. हे बघा रिॲक्शन. तुझा चॅनल दाखव ऑन कॅमेरा. नजर लागेल व्हिडिओ मध्ये. नजर लागेल रे ऑन कॅमेरा. महिन्याला तो करोडोंमध्ये छापतो. पण बघ सगळ्यांचा हाच क्वेश्चन असतो युट्यूबरला. हे सगळे हाच क्वेश्चन विचारतात पण आम्हाला माहिती आहे किती पैसे येतात. पण ते बोलायचे नसतात. नजर लग जाएगी. मेहनत 21 ला चालू केलेला राजा. 23 ला मॉनिटर झाला. नंतर थोडंसं आता स्वतःचा बिझनेस चालू केला. चालू ठेवायला पाहिजे नाही जमत रे एवढा. मी हँडल करतो. मी कसा हँडल करतो माझं मला माहिती आहे. करतो कुठे जातो पण तो नाही होत तसं नाही. अक्रम भाई बघा कोणाचा फोटो. हो देतो. तर मित्रांनो बहुतेक आता जिम खाली झाले. आता आम्ही 3-4 जणच वाचलोय. तर आता करू वर्कआउट. आज मला चेस्टचा वर्कआउट आहे. चेस्ट करतोय थोडंफार बऱ्यापैकी. आणि बघू कसं काय वाटतंय चेस्ट वगैरे करायला. मजा येते काय. थोडंसं म्हणजे छातीत दुखतोय. आता त्रास होतोय मला. काय माहिती काय कारण आहे बघू. बघा आपला अक्रम भाई 100K सबस्क्रायबरवाला. पण आता सध्या पेंटिंगमध्ये अडकलं आहे. त्याचे तुम्ही ब्लॉग बघा. याला पण सपोर्ट करा. ते मला बोलायची गरज नाही. हां तू बोलायला पाहिजे मला. मोठ्या सर्कल. हां मोठी काय बोलतात त्याला. काय हां मोठी पब्लिक आहे. तुझ्या आज चॅनल ओपन कर ना व्हिडिओमध्ये. माझा आता नेट नाही रे मला. हॉटस्पॉट चालू केला बघ ब्रो. आणि आता अक्रम भाईचा भाव आलाय छोटा. ह्याचं नावच विसरलं मी. इतके दिवस भेटलं ते तर नावच विसरलं. अरे नाव तर सांग काय. हा हे नाही तर त्याच्यातच चालू आहे बघ. ओळख नाही तुझी इतकी फेमस. अरे 100K वाल्याचा भाव आहेस तू. आहे बघ चालू. H60 Pro येईल बघ. हा बघा काय तर आयडी वगैरेची हिंट दे. जर कोण तुझी क्रश असेल तर तुला फॉलो करायला. हा इंस्टाग्राम युजच नाही करत आता. मग आता कोणाला कॉल. आता आपला अक्रम भाई आता चॅनल खोलते त्याचा.
बघूया त्याच्या आज किती सबस्क्रायबर झालेत. टेन्शन. अरे 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 काय दिसला. नेटवर्क इश्यू आहे. आला बघा. अरे कमी झाले. 1K थोडी व्हिडिओ आहे अपलोड. व्हिडिओ 1K अपलोड आहे. आणि बघा पहिला ब्लॉग बघा. 3 इयर पहिलेचा ब्लॉग आहे. 3 इयर पहिल्याचा ब्लॉग. आणि बघा हे बघा काय काय कॉन्टेंट अपलोड केलाय जिमचा वगैरे. तर ह्याच्या चॅनलला पण जाऊन व्हिजिट करा लवकरच. वरती चॅनलचं नाव तर बघू. हा बघा ह्याच्या चॅनलचं नाव आहे, अरे फोकस का नाही होत, अक्रम मेमन. आणि सबस्क्रायबर चेक करा किती आहे. इंस्टाला 10K. हा इंस्टाला फॉलो करा पटापट. हा बघ इंस्टाला आहे 10K. इथं पण तोच नेम आहे अक्रम मेमन. बघू शकता मॉडर्न आहे बघा. अरे माझा फोन फोकसच नाही करत कॅमेरा. माझा बोर्ड आहे बघा. कॉपीराईट लागला. आधीच 30 व्हिडिओला कॉपीराईट लागला तर चॅनल गेला माझा. मेहनत इतकी करून पण गे एवढा हे होतं माझ्यासोबत. 2 व्हिडिओना ऑलरेडी कॉपीराईट लागलाय. 3ऱ्या व्हिडिओला लागला का लंका लागली माझी. अच्छा हे व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार नाही जर माझ्या 3ऱ्या व्हिडिओला कुठल्या जर कॉपीराईट लागला ह्या हफ्त्याच्या आतमध्ये तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून थोडासा ब्लॉग कमी टाकायचा मी प्रयत्न करतोय. 2 कॉपीराईट लागले यार. इतकं बेकार वाटतोय ना आता काय करणार. कॉपीराईट लागले का व्हिडिओ फ्रीज होते. व्हिडिओ फ्रीज झाली का व्ह्यूज नाही आले का रेव्हेन्यू जनरेट नाही होत. काय करतोय म्हणून सगळ्या गोष्टी बघायला लागतात. यूट्यूबचं तेच एक अरे गप ना जरा डिसएडवांटेजेस आहेत. आणि बघू आता कसं काय. जर सब ऊपर वाले के ऊपर है, ऊपर वाला देख रहे हैं, कब से मेहनत कर रहे हैं 2017 पासून. बघू आता कसं काय होतं. या व्हिडिओवरती डिपेंड आहे मेन म्हणजे. मित्रांनो अक्रम भाईला मी मोटिवेशन दिलं आहे तर आता तो उद्यापासून तो पण व्लॉग बनवणार आहे त्याच्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघूया त्याचे व्लॉग उद्यापासून. वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल अक्रम मेमन. तो कल से मैं भी वीडियो अपलोड करूँगा यूट्यूब पे. कोशिश करूँगा कि आप यूट्यूब से वही पटनी पकड़ना जो सामने वाला मेरा फ्रेंड कर रहा है वो मैं भी करना चाहूँगा. क्योंकि मैं बहुत 1-2 साल से यूट्यूब पे बहुत ज़्यादा गैप लिया हूँ हर एक शो वगैरह. तो मैं चाहता हूँ कि अभी मैं यूट्यूब पे फिर से आऊँगा फिर से चालू करूँगा. मित्रांनो मी ह्याला इतकं मोटिवेशन आता तो मी डेली ब्लॉग बनवतोय बघून त्याला पण मोटिवेशन आलं. तरी पण 1-1.5 वर्षापासून क्विट केलं यूट्यूब पूर्णपणे. तर तो पण आता यूट्यूबवरती परत येईल. त्याचे 90K व्हायला आले सबस्क्रायबर. त्याला बटन घेऊनच दम. आता डायरेक्ट ते बटनच घेऊन थांबू. डायरेक्ट आता उद्यापासून ह्याचे पण तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील. ब्लॉग रील जिमचे रील. उद्या कशाला आताच तर ना सुरुवात नको. आता ड्रेसिंग मग एवढा काही वॉर्मअप झालाय ना पूर्ण. मी आज काय दम पण आहे. तर उद्यापासून ह्याचे पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भावाला. आणि तसंच प्रेम दाखवा आपल्या यूट्यूब म्हणजे ह्याच्या यूट्यूब चॅनलवर. आणि ह्याला पण सेम ह्याला पण. आणि हा पहिले जिम बिम करा तुम्ही पण. वगैरे करा बॉडी बनवा. आणि मेन म्हणजे पोरी पाठवा पटापट. एवढं नाही. तर मित्रांनो असा जिममध्ये अशी आहे आपली जिम बघितली असाल तुम्ही. आणि आता आमचा प्लॅन उद्यापासून आम्ही दोघं सोबत ब्लॉग बनवू. तुम्हाला उद्यापासून आमच्या दोघांच्या सोबत ब्लॉग बघायला भेटते. मी आता ब्लॉगिंगच्या थोडासा रेस्ट घेतला आहे कारण माझ्या छातीत जरा जास्त दुखायला लागला आहे. आधी पाय दुखत आहेत नंतर छातीत दुखायला लागलं आहे म्हणून थोडासा रेस्ट घेतला आहे. बघू करत राहू. माझा आता हात पण दुखत आहे, ऑर्गन दुखत आहे. जिम करताना हेच होतं. हा बघा स्टार्टिंगला काय दुखत आता एवढी बॉडी बनवली. स्टार्टिंगला तर पहिले तर 1-2-3-4 महिने तर बॉडी झालीच म्हणजे असं वाटतच नाही काय इम्प्रूव्ह होतं स्वतःच. पण जिद्द आणि हार नाही मानली. शेवटी 35 किलो वेट होता माझा जेव्हा जिम जॉईन केलेली. आता 63 वेट आहे. म्हणजे विचार करा तुम्ही कसं काय कमबॅक केला सर. आणि ॲक्च्युली हा सर्व नॅचरल आहे.
हा. विदाउट प्रोटीन विदाउट प्रोटीन विदाउट ओनली व्हेज नॉन व्हेज हा तेच पीनट चालवतो. बटर हे तर सर्व. आणि मला पीनट बटर जमत नाही, Bicep. त्यामुळे मला एक Bicep. बायसेप एकदा चेक करा. आणि हा बघा अंदाज लावा, माझा बायसेप इथं आहे आणि ह्याचा बायसेप चेक करा. म्हणजे फक्त अंदाज लावा, नजर लावू नका. अंदाजच फक्त लावायचा आहे, नजर लावू नका मेन म्हणजे.